नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ओबीसींना 27% आरक्षण मेगा भरतीमध्ये देखील मिळालं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. त्याच पद्धतीने जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. या आणि इतर मागण्यांसाठी आज ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळेस मोर्चेकऱ्यांनी निदर्शनं देखील केली. श्री दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळेस आपल्या विविध मागण्या प्रसिद्धी माध्यमांसमोर श्री दशरथ पाटील यांनी उपस्थित केल्या. फार मोठ्या प्रमाणात मेगा भरती होणार आहे. आमचं म्हणणं आहे ओबीसीच्या 27 आरक्षण ओबीसीचं जे 27 आरक्षण आहे ते गृहीत धरून ताबडतोबीने मेगा भरती सुरू करावी. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जी आहे ते ताबडतोबीने द्यावी. या ठिकाणी आमच्या इतर ज्या मागण्या आहेत की जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक समाजात उठलेला का माझा समाज इकडा तेवढा आमचं म्हणणं आहे की प्रत्यक्ष त्याची जनगणना होऊ दे. जर केंद्र सरकार जनगणना करत नसेल तर महाराष्ट्र राज्याने मद्रास प्रांताप्रमाणे जनगणना करावी अशी मागणी करत आहोत. कोविडच्या पार्श्वभूमीवर काल महानगरपालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी शहरातील साफसफाईच्या कामांची पाहणी केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये शहर स्वच्छ ठेवा अशा प्रकारच्या सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या आहेत. शहरातील स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून डॉक्टर शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक प्रभागनिहाय साफसफाईला जोर आला असून या संदर्भात ठाणे महापालिका क्षेत्रात 2 ऑक्टोबर 2020 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. या निमित्ताने डॉक्टर शर्मा दररोज विविध ठिकाणची पाहणी करत आहेत. सर्व प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त यांच्याकडनं आपला प्रभाग स्वच्छ राहील याची दक्षता घेण्यात येत आहेत. रस्त्यावर साचलेला कचरा, रस्ते, गटार साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची साफसफाई या निमित्ताने करण्यात येत आहे. आमदार श्री संजय केळकर यांच्या आमदार निधीतून घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन श्री कैलास पवार यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी देऊन करण्यात आलं. जिल्हा सामान्य रुग्णालयाला रुग्णवाहिका ही लोकार्पित करण्यात आली. कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये पेशंटला रुग्णवाहिका मिळणं कठीण जात आहे. अशा वेळेस ही रुग्णवाहिका नागरिकांकरता जिल्हा सामान्य रुग्णालयाला देताना आपल्याला मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना आमदार केळकर यांनी व्यक्त केल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार श्री निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सिव्हिल सर्जन कैलास पवार, नगरसेवक मनोहर डोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. कोविडच्या महामारीला तोंड देण्यासाठी विविध उपकरणं आवश्यक होती आणि त्याच्यामुळे आमच्या आमदार निधीमधनं आज ही रुग्णवाहिका आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. ताजे, स्वच्छ आणि अगदी फडफडीत मासे खायचे आहेत तर मग चला समुद्रावर जाऊ. बोट घेऊ, जाळं घेऊ आणि समुद्रामध्ये मासेमारी करून मासे घरी घेऊन येऊ. अरे बापरे, हे थोडंसं अवघड वाटतंय का? मग चला हिनल सी फूडला भेट देऊ. हिनल सी फूड होलसेल आणि रिटेल विक्रेते. बांगडा, पॉपलेट, कोलंबी, मोठी सुरमई, मुशी, रावस, बोंबील, पिवळी वाम, चिताडा, खोळ, तांब, हलवा, सुरमई या माशांचे होलसेल आणि रिटेल विक्रेते. फ्री होम डिलिव्हरीसाठी 8451961342 आणि 7208345001 या क्रमांकावर संपर्क साधा. हिनल सी फूड, शॉप नंबर 1, साक्षरता प्रसारक व्यायामशाळेसमोर, कोपरी गाव, ठाणे पूर्व. हिनल सी फूड. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल.
अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. ओरॅकल बिझनेस हब 200 स्क्वेअर फीट ते 1800 स्क्वेअर फीटपर्यंतचे ऑफिसेस 45 लाख रुपयांपासून उपलब्ध. प्रशस्त एंट्रन्स लॉबी, अत्याधुनिक ॲम्युनिटीजने युक्त अप्रतिम ऑफिसेस. संपर्क 8070708099 आणि 8070708077. ओरॅकल बिझनेस हब. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app. Transapp app. राज्य शासनाने हॉटेल सुरू करण्याचं धोरण आखलं आहे. त्यानुसार ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळ आता खवय्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि ग्राहकांच्या नोंदी ठेवून दर्दी खवय्यांसाठी हे हॉटेल सुरू करण्यात आलं असल्याचं हॉटेलचे चालक लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर यांनी दिले. तिखट झणझणीत मिसळ खाण्यासाठी जिल्ह्यातील दर्दी खवय्ये तहसीलदार बाहेर असलेल्या कॅन्टीनमध्ये येतात. मात्र कोरोनामुळे गेल्या 6 महिन्यांपासून हे हॉटेल बंद होतं. गेल्या महिनाभरापासून या हॉटेलमध्ये मिसळ पार्सल स्वरूपात उपलब्ध होती. मात्र सायंकाळी 6-6:30 वाजताच हे हॉटेल बंद करण्यात येत असल्याने खवय्यांचा हिरमोड होतो आहे. लॉकडाऊन काळात सदुपयोग करून हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळता यावं या उद्देशाने रचनेमध्ये बदल करून हे हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. ऑक्सिजन पातळीची तपासणी, सॅनिटायझेशन आदी सोपस्कार देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत. तेव्हा म्हणजे आम्ही आता सोशल डिस्टन्सचं पालन करून म्हणजे जास्ती गर्दी न करता म्हणजे 2-2 एक वाकड्यावरती 1-1 2-2 जण बसून आम्ही त्यांना सर्व करतो आहे. आवाहन करायला म्हणजे जास्ती म्हणजे आपलं सर्व नियम पाळून तुम्ही आमचा मामलेदार मिसळची आस्वाद घ्या. सोशल डिस्टन्सिंग हे ते करून आपली तब्येतीची काळजी घेऊन तुम्ही मामलेदार मिसळची अवश्य स्वाद घ्यावा. आनंद आहे आणि खूप चांगल्यांची मिसळ असते. प्रश्नच नाही. इथं येऊन खाण्यात जो आनंद मिळतो तो घरी पार्सल घेऊन नाहीच. महिन्यानंतर नाही, खूप वर्षानंतर आलो. मी ठाणा कॉलेजला विद्यार्थी असताना इथे आहे. याच कामासाठी आलो. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा बंद होतं. पण जेव्हा डोंबिवलीवरनं मी इथे येतो तेव्हा मी ठरवलेलं असतं ठाण्यामध्ये की मिसळ खाऊ. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कालच्या दिवसात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. कालच्या एका दिवसामध्ये 414 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून 423 जणांना काल डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 3592 पर्यंत पोहोचली असून आत्तापर्यंत 34,724 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल शहरामध्ये कोरोनाने 7 जण मृत्युमुखी पडले असून एकंदर मृत झालेल्यांचा आकडा आता 1042 एवढा झाला आहे. मात्र हे होत असताना शहरामध्ये रुग्ण बरं होण्याचं प्रमाण देखील वाढतं आहे. आता हे प्रमाण जवळपास 88% पोहोचलं आहे. काल महानगरपालिकेच्या 538 पथकांनी 31,003 कुटुंबांचं सर्वेक्षण केलं असून कालच्या दिवसामध्ये 81,868 जणांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत 4,67,422 कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून 14,08,75 नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात आलं असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला.
त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. मंडळी, ठाणे शहरातली बित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. अर्थातच हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करायला हवं, शेअर करायला हवं आणि सबस्क्राईब करायला हवं, कारण त्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपल्यापर्यंत दररोज बिनधोकपणे पोहोचू शकणार आहे. तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.